यवतमाळ जिल्ह्याचा शहरात अनेक समस्या आहे। या समस्याविषयी आम आदमी पक्ष नेहमीच निवेदनाद्वारे मागणी करत असते, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून समाधान होत नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केला आहे। यवतमाळ शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे। या खड्ड्यांमुळे दररोज इथं अपघात होत आहे। अशातच नाल्यांची कामे सुद्धा अनेक प्रभागात रखडली आहे। अनेक प्रभागात नगरपालिकेनं स्वच्छता सुद्धा केली नसल्यानं मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। शहरातील अनेक ठिकाणी डेंग्यू सारखे आजार नागरिकांना होत आहे। अशातच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं अनेकदा विविध समस्यांविषयी निवेदन सादर करण्यात आलं होतं, मात्र प्रशासन निवेदन स्वीकारून घेत आहे, त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे। यवतमाळ शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये रोडची अर्धवट कामं झालेली आहे, नाल्यांची अर्धवट कामं झालेली आहे, नाल्याची साफसफाई नाही आहे। या ठिकाणी मच्छराचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे त्या प्रभागामध्ये बिमाऱ्याची साथ चालू आहे। सध्या जिकडे जिकडे डेंग्यूसारखे बिमाऱ्या डोकं वर काढत आहे आणि अशा पद्धतीमध्ये आम्ही सीओ साहेबांना, नगर परिषदमध्ये सीओ साहेबांना अनेकदा निवेदनं दिली, कलेक्टर साहेबांना पण अनेकदा निवेदन दिली, परंतु आज असं झालेलं आहे की प्रशासन निवेदन स्वीकारून घेते पण त्यावर काही कारवाईच करत नाही। तर आम्ही काही निवेदनच देत राहायचे का? आता पुष्कळ ठिकाणी असे गतिरोधक बनवून ठेवलेले आहे की 2-2 फूट उंचीचे गतिरोधक आहे आणि त्या ठिकाणी अगर एखादा पेशंट घेऊन गाडीनं गेलं तर तो पेशंट दवाखान्यात जाण्याच्या पहिले त्या गतिरोधकातच त्याला अटॅक येऊन मरतो। अशाच्या ठिकाणी काही कंडिशन झालेले आहे। याबाबतचे निवेदन अनेकदा देऊनसुद्धा त्यावर कारवाई होत नाही, काही होत नाही। तर आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे का आम्ही जे निवेदन देतो या निवेदनावर काही ना काही कारवाई करा। काय कारवाई केली नाही केली त्याबद्दल आम्हाला रिप्लाय द्या आणि समजा तुमच्याकडून नसेल होत तर आम्हाला सांगा, कारण का जीव वाचवणं हे आमचं काम आहे।